हॅलो. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया आपण मैदानाकडे. सलामी जोडी साईनाथ आणि रणजित. तर सलामी गोलंदाज मला वाटतं फोर व्हीलर कोणाची तरी आहे. समोर फोर व्हीलर आहे. वाहन चालकाला विनंती असेल तिचं अँगल चेंज करा. वाहन चालकाला विनंती असेल आपल्या फोर व्हीलरचं थोडंसं अँगल आपण चेंज करायचंय. जय बजरंग भिनार संघ देखील आपण आज इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. जय बजरंग भिनार हा संघ देखील आपण आज इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. भिवंडी 40 प्लस क्रिकेटची संघटना त्या संघटनेमधून मला वाटतं डेब्यू करताना आपण पाहतोय प्रथमच या स्पर्धेमधून इन्व्हॉल्व होताना संघ. मला वाटतं पुन्हा एकदा विनंती करेन त्या वाहन चालकाला आपण आपल्या गाडीचं अँगल थोडंसं चेंज करा. वाहन चालक आई जोगेश्वरी जुनांदुरकी आयोजित जी आपण स्पर्धा पाहतोय स्पर्धेचं खास वैशिष्ट्य मित्र बघा या स्पर्धेमधून 3 दिवस चालणारी स्पर्धा आणि 3 दिवसाच्या स्पर्धेमधून एक जेवणाची प्रत्येक संघाची उत्तम सोय आहे. प्रत्येक संघाची ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय अतिशय चांगला. आणि मला वाटतं फलंदाज साईनाथ ओके. मला वाटतं फलंदाज सेफ आहे. फलंदाज सेफ आहे. फलंदाज म्हणजे तू आम्हाला इनफिल्डच्या भरून अतिशय चांगला फटका आपण पाहिला. रणजितीच्या बॅटमधून येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 पुढे सकते धावसंख्या होती ती 5. फलंदाज थोडासा शफल झाला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क आलं नव्हतं. धीम्या पद्धतीचा चेंडू हाताळताना गोलंदाज देवीदास. बघा फटका मारण्यासाठी सर्वात महत्वाचं असतं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. बॉल किती झाले? 3-3. ओके. अतिशय चांगला चेंडू. एक फसव्या चेंडू आपण पाहिला खऱ्या अर्थाने ज्या चेंडूचा समाचार तसा घेतला आणि फलंदाज रणजित याला अगोदर शफल झाला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला तर षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर आहे. गोलंदाज देवीचा स्ट्राईक रोटेट करतोय रणजित. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. चेंडूकडे क्षेत्रशी दुर्लक्ष बाळा.
चूक केली जाणार नाहीये. बाळाच्या गणक संघातील सर्वात महत्वाचं क्षेत्ररक्षक आहे. अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कॅरी केला. महत्वाचा पहिला फलंदाज स्वराज्य कशी संघाचा बाद होतो रणजित. नेक्स्ट बॅट्समन महेश येतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर गोलंदाज देवीदास. बॅट्समन बॅटल मैदानामध्ये येतोय महेश तारे. महेश तारे याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. अक्रॉस ऑन साइडचा अतिशय चांगला फटका चेंडू येतो वाईडिश लॉंगॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण बाळाच्या माध्यमातून झालं. एक धाव घेण्याची संधी झाली. काय कमालीचा थ्रो. अतिशय चांगली फेक करताना या ठिकाणी बाळायला आपण पाहिले. एकदम कंप्लीट झाली. एकदम सकाळी धावसंख्या 6 वर पोहोचली आणि खऱ्या अर्थाने मी गोलंदाज कौतुक करेन. एक चौकार खाल्ल्यानंतर देखील फक्त धावा खर्च केल्या 6. एक महत्वाचा फलंदाजाने बाद केला रणजित याला. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत सुरुवात आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं साजेची कामगिरी स्वराज्य कशी संघाची मैदानामधून दिसली नाहीये पहिल्या ओव्हर मधून. याचं कारण आपण पाहिलं देवीदास याची अतिशय चांगली गोलंदाजी. आता त्याचा प्लेअर आला एक ओव्हर नंतर घेऊ शकतो. एकदा कन्फर्म करून घ्या. 2 ना नितीन 2 धावा पेनल्टी. हॅलो सामन्याला सुरुवात करा. जाऊ दे. तर दुसऱ्या षटकाला पहिला सांगितलं दुसरं गोलंदाजी दीपक म्हात्रे. स्ट्राईक रोटेट करतो साई. या ठिकाणी मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न, लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क आलं नव्हतं. बघा फटका मारण्यासाठी चेंडू मिडल ऑफ बॅट घेणं फार गरजेचं असतं. जागेवरून फटका मारण्याचा प्रयत्न झाला. खरं बदल आली. पायांची हालचाल, पायांची मुवमेंट पाहायला मिळाली होती. चेंडूला सुंदरसा विकेटचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला इनफिल्ड म्हणून देवीदासच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. एक धाव. एक धावेने संघ धावसंख्या होती ती 7. गणपतजी भोईर यांचा आपण संघ पाहतोय. स्वराज्य कशी इन ऍक्शन मधून खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेट मधून अत्यंत उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ आहे. नुकतीच संपन्न झालेली मिरपूर भरुडी जी स्पर्धा आपण पाहिली त्या स्पर्धेमधून तिथे क्रमांकाचं पारितोषिक देखील या संघानं पटकावलं. चेंडू शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. फ्रंट साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटच्या साइड एज घेतो. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील पुढे सरकते ती 9. चला यानंतर मला वाटतं या स्पर्धेचा ऑर्गॅनिक संघ आणि जय बजरंग भिनार दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेक यायचंय. भिनार विपक्ष जुन अंदुरकी. चेंडूला मोठा फाटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सचिन. यस अतिशय चांगला झेल कॅरी करतो आणि महत्वाचा फलंदाज बिग विकेट बडी सफलता या प्राप्त करतोय गेंदबाज.
संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. उत्कृष्ट फलंदाज स्वराज्य कशी संघाचा निलेश माधवी. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक खेळाडू आम्हाला जॉईन आहेत युट्यूबच्या माध्यमातून. प्रेक्षकांमधून प्रकाशजी म्हात्रे जे कालिका माता कालवार सिनियर 40 संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आम्हाला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. प्रकाशजी म्हात्रे यांनी देखील आम्हाला या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद प्रकाशजी म्हात्रे. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. त्यानंतर रमाजिमचे प्रोप्रायटर मालक रमा म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहे. सुंदरसा सेंटरचा फटका आपण पाहिला. या ठिकाणी मात्र फुलेंचा जो ऑन साइडचा बिग ब्लास्ट, खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब दर्जाचा चेंडू होता. फलंदाज शपथ झाला, त्याच्या बॅट मधून ऑन साइडचा बिग ब्लास्ट चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार षटकार. दोन षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 17. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहिला गोलंदाज दीपक म्हात्रे याचा अतिशय खराब दर्जाचा चेंडू होता. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका देखील आपण सुरू केला, सुंदरचा पाहिला बिग ब्लास्ट, मोठा फटका निलेशाच्या बॅट मधून सुद्धा आणि चेंडू मात्र स्क्वेअर ऑफ विकेट बॅक स्क्वेअर सीमेच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार षटकार होता. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज नितेश. स्वराज्य कशेळी विपक्ष जय कालिका कालवार या दोन दिग्गज संघामधून चालू सामना आपण पाहतोय. यानंतर मात्र एक बिग लढत देखील पाहणार आहोत. एका बाजूला जय बजरंग भिनार विपक्ष या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ अर्थातच जोगेश्वरी झून नांदुरकी. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज तो बाळा. पहिल्या 2 ओव्हरमधून खर्च झाल्या तब्बल 17 धावा. दोन महत्वाचे फलंदाज बाजू साईनाथ आणि रणजित, अर्थात ही सलामी जोडी मात्र डगआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये. तर जाऊया आपण तिसऱ्या ओव्हरकडे. गोलंदाज बाळा वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे महेश याला. नॉन स्ट्राईक साठी निलेश. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. असं भरोडी संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानावर आपण पाहिला आणि खास करून समर्थक देखील त्यांच्या समेत आपण पाहिले. विकीजी माधवी, विकीजी मडवी, हॉपल विजवून सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका, चेंडू येतो मिड ऑफ लाईन, धावण्याची संधी, धावसंख्या 18. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बाळा आता स्ट्राईक रोटेट करतोय. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका ऑन साइडचा असतोय. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दीपक याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. या 2 धावांची संख्या धावसंख्या 20 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 गोलंदाज बाळा याच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला चेंडू होता त्यानं गोलंदाज बाळा मात्र सुरक्षितपणे चेंडू फक्त फ्लिक केला. ऑन साइडला चेंडू जातो मिड विकेटला. 2 धावा घेण्याची संधी झाली. धावसंख्या 20 वर पोहोचली. पुन्हा एकदा गोलंदाज बाळा राईटला मोरचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतो निलेश. फुलेंचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका असतो. चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेटला. तोच क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना.
धावसंख्या 2 पुरस्कृत धावसंख्या होती ती 22 षटक क्रमांक तिसरं 2 बाद 22. चला यानंतर जी लढत आहे दोन्ही संघाचे कॅप्टन प्रथम आपलं लिगली रिपोर्टिंग करा. विनर संघाचा कॅप्टन पण प्रथम आपलं लिगली रिपोर्टिंग करायचंय. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका चेंडू येतोय स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव कंप्लीट. ज्या इंचच्या साईडने फलंदाज जर बाद होत असेल तर त्याला बाद करणं फार गरजेचं असतं, नाही तर तुम्हाला कदाचित पेनल्टीला सामोरी जावं लागतं. तर बघूया पंच देखील काय निर्णय देतील. कोण दाबा येस पनिश केलं जातं. चल चर्चा नको. तुमच्याकडे संधी होती त्या फलंदाजाला बाद करण्याची. चला संभाजी मात्रे आपण देखील जास्त चर्चा नका करू प्लीज. तुमच्याकडे संधी होती त्या फलंदाजाला बाद करण्याची. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या फलंदाज जाणून बुजून बाद करत नाहीये तेव्हा तुम्हाला पनिश केलं जातं. दोन धावा टोटल 3 धावा असतील. धावसंख्या चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या आउटसाइड येतो. चेंडू जातो नॉन स्टॉपला. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आपण पाहतोय प्रवीण म्हात्रे अण्णा याच्या माध्यमातून. दोन धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज महेश तरे बाद होतो. नेक्स्ट बॅट्समन जातोय जयेश. धावसंख्या 27. निसर्गाच्या सानिध्यात आपण हे मैदान पाहतोय. जोगेश्वरी चषक 2023 अतिशय देखणं चिकणं अप्रतिम उत्कृष्ट आयोजन. एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन आहे. खास करून या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांची जेवणाची एक उत्तम सोय, रुचकर आणि स्वादिष्ट पद्धतीचे जेवण आज या ठिकाणी बनवले गेले. सर्व संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण जेवण केल्याशिवाय प्लीज जाऊ नका. जरी संघ आपला पराभूत झाला तरी पैसा बसूल मॅच. 26 झाल्या 3 केल्या 2 पेनल्टी 2 आहेत. नाही एकच कंप्लीट झाली. एक कंप्लीट झाली. 2 पेनल्टी. दोन तिसरीला आउट झाली आता. बाळा अतिशय खराब चेंडू. अतिशय खराब चेंडू. फक्त चेंडूला स्वीप केलं. अगदीपेक्षा युक्तीचा चांगला वापर करताना फलंदाज जयेशच्या बॅटमध्ये तो चौकार. तर 3 षटकांची अंती धावसंख्या होती ती 31. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पदावर आणि बघू शेवटच्या ओव्हरमधून किती धावा जमा केल्या जातील. स्लॉगोरी ज्याला आपण म्हणतो हानामारीचं षटक. आणि अंतिम ओव्हरमधून किती धावा जमा करेल स्वराज्य कशिले संघ. बघा आज स्वराज्य कशिले संघामधून इन ऍक्शन मध्ये आपण खास करून संघाचा सर्वात महत्वाचा फलंदाज गिरीश माधवी याला पाहत नाही. बघा चालू सामन्याचं जर एकंदरीत अपडेट पाहिलं तर खरं नुकतीच संपन्न झालेली मीर स्पोर्ट भरुडी स्पर्धा आपण जी पाहिली त्या स्पर्धेमधून हे 2 खेळाडू, एक उत्कृष्ट गोलंदाज एक उत्कृष्ट फलंदाज, स्वराज कशिले या संघाचे दोन्ही फलंदाज इन ऍक्शन मध्ये सध्या आपण मैदानामधून पाहतोय. भरुडी आयोजित ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेतला एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि एक सर्वोत्कृष्ट फलंदाज
मिस टाइम स्ट्रोक टॉप इनसाइडचा फटका आपण पाहतोय. निलेशाच्या बॅट मधून येतील 2 धावा. चेंडू जी थोडासा लँड झाला होता कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं मिडवलं आपण पाहिलं. सचिन म्हात्रेच्याकडनं जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे देखील चांगला वेल होता तो 2 धावा घेण्याचा आणि या 2 धावांनी संख्या धावसंख्या 2 पुरस्कृत धावसंख्या होती 33-33 लॉस ऑफ 3 विकेट अँड लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीवर गिरीश माधवी यांनी देखील स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी ऑल दी बेस्ट केले. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक जबरदस्त एफर्ट्स उत्तम कामगिरी. गरज नसताना या ठिकाणी ढुंगणाला चिखल लावून घेतला जयशेने. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा मऊ मात्र त्याला आवडता आला नाहीये आणि या अनुषंगाने फलंदाज जातो जयेश. नेक्स्ट बॅट्समन जातोय भरत. नेक्स्ट बॅट्समन जातोय भरत. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतो. चेंडू नॉनस्टॉपला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. आता तोपर्यंत मिळतील 2 धावा. तर 2 धावांनी कशी संघाची धावसंख्या होती ती 37. आज कशिडी संघाचे समर्थक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित. यामध्ये आमचे साईनाथ दादा, संरक्षण मंत्री कशिडी गावचे, त्याचबरोबर सन्माननीय गणेशजी तरे दादा देखील आज आवर्जून उपस्थित आहेत. खास करून आमचे गणपत भोईर. ब्लाइंड स्ट्रोक डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. डोळे झाकून फक्त आणि फक्त आपण चांगलं स्वप्न पाहू शकता. का मारण्यासाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या 37 आहे. 37 लॉस ऑफ 3 विकेट लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर गोलंदाज नितेश. शेवटचा अंतिम अखेरचा षटक आता तो नितेश. 2 चेंडूंचे फेक मला वाटतं बाकी आहे. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आहे. चेंडूकडे क्षेत्ररक्षक झेल निश्चित या ठिकाणी कॅरी करता आली. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये आपण पाहिलं झंबड झाली. झेल सुटला गेला. 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. जीवदान मिळतं फलंदाज धाव मिळतात संघाला. या 2 धावांची संख्या धावसंख्या 39 वर पोहोचते. षटक क्रमांक शेवटचा अंतिम चेंडूची फेक बाकी. 1 दुहेरी तिहेरी चौकार षटकार की विकेट. पुन्हा एकदा कंट्रोलचा फटका आपण पाहतो. चेंडू जातो ऑन साइडला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फलंदाज जावं लागेल माघारी. तर एकच धाव मला वाटतं कंप्लीट झाली. धावसंख्या 40 आणि विजयाचं लक्ष्य असेल ते 41 धावांचं. चला पुढे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. जय बजरंग भिनार विपक्ष मी जोगेश्वरी झोन नांदुरकी. हॅलो. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. संदेश या. संदेश सोनू नक्की या. सन्मानी व्यासपीठावर विराजमान धर्मेंद्र भोईर. धर्मेंद्र भोईर यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. भिनार संघाचे खंदे समर्थक, उत्कृष्ट क्रिकेटर, क्रिकेटचे उत्तम चाहते आहेत धर्मेंद्र. चला भिनार संघाचा कॅप्टन आपण देखील या. भिनार संघाचा कॅप्टन, भिनार या संघाचा कॅप्टन. चला प्लीज आपण नाणेफेक यायचंय.
आपला प्रतिस्पर्धी संघ आणि संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. हॅलो संदेश म्हात्रे आपण नाणेफेकीसाठी यायचं प्लीज. संदेश म्हात्रे हे पुढील सामन्याचा आपण नाणेफेक खेळण्यासाठी यायचंय. वेलकम संदेश जी वखारे, मेरी आवाज मेरी पहचान. जगदीश गुलवी तुमचं देखील या स्पर्धेमधून मनापासून स्वागत. निश्चित तुमच्या अध्यक्षतेने मला वाटतं की नौका संघ आपण आज इन ऍक्शन मध्ये पाहतोय. तालुका क्रिकेट मधलं फार मोठं नाव आहे जगदीश. इनार विपक्ष जून अंदुरकी. तर जाऊया लगेचच नाणेफेकी करण्यासाठी. संदेश वखारे जय बजरंग विनार याच्या विरोधामध्ये आई जोगेश्वरी अशी मॅच मित्रांनो पाहायला मिळेल. वेलकम. माझ्यासाठी संदेश म्हात्रे यांच्या माध्यमातून नाणेफेकी होणार आहे. दोन्ही टीम्सला प्रथमतः शुभेच्छा. एका बाजूला जय बजरंग भिनार, दुसऱ्या बाजूला आई जोगेश्वरी सुनंदकी. पाहुण्यांना पहिला मान दिलेला आहे, काटा असा कॉल आहे, परंतु छापा आलेला आहे. हे मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो, आमच्या मंचावरती जायचं आहे. दोन्ही टीम्स नाही तो मात्र शुभेच्छा देताना आपण पाहतात. आई जोगेश्वरी स्पोर्ट्स प्रथम मॅच जिंकलेली आहे. आता जर विचार केला तर निर्णय काय घेणार आहात आपण? क्षेत्ररक्षणामध्ये जर विचार केला तर खूप तुमची गोलंदाजी चांगली राहिली आहे, तुमची फलंदाजी देखील चांगली राहिली आहे. परंतु आता नवीन टीम आहे तुमच्या समोर, त्या टीम समोर कुठली प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग तर नाही, त्यांचा आम्ही खेळ बघितलेला नाही, त्याही बघितलेला असला. नक्कीच नवीन नौका संघ आहे. कुठले या मॅच मध्ये कुठल्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा आहे तुम्हाला? प्रकाश पाटीलचा अपेक्षा आहे आम्हाला, कारण आता त्याचा होम ग्राउंड आहे. सोमनाथ पाटील यांच्याकडून काय विशेष कामगिरीची अपेक्षा आहे का? ह्या सीझनला तर तो हातात चालला नाही, पण अपेक्षा तर आहेच. नक्कीच. तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर संदेश आपण आहात एक आमचे सहसमालोचक, कॉमेंट्री मध्ये देखील खूप चांगलं, जसं आयोजन देखील खूप चांगलं करता तुम्ही. परंतु आज जुन्नरदुर्गी मध्ये खेळण्यासाठी आला आहात, कसं वाटतं खेळताना? नक्कीच. प्रथम तर मी नवीन 40+ क्रिकेट मंडळाचे आभार व्यक्त करतोय. माझे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष व सचिव साहेब, त्याचबरोबर संपूर्ण कमिटीचे मी आभार व्यक्त करतोय की आम्हाला या संघटनेमध्ये आमचा संघ जय बजरंग 40+ विनर सामावून घेतला. त्याचबरोबर आई जोगेश्वरी तांदुरकी टीमचे देखील आभार व्यक्त करतोय की आम्हाला या ठिकाणी खेळण्याची संधी दिली आहे. तर नक्कीच खेळायला मजा येईल. नक्कीच. दोन्ही टीम्स खूप चांगले ओपिनियन आपल्याला पाहायला मिळाले. नाणेफेकी जिंकलेली आहे आणि जोगेश्वरी स्पोर्ट्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलं आहे जय बजरंग भिनार संघाला प्रथम फलंदाजीसाठी. जाऊया एकदा पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून चालू सामना पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटीसाठी खास करून स्वराज्य कसे सांगायचे ऑल दी बेस्ट करताना आपण पाहतोय. सन्माननीय अक्षयजी म्हात्रे, मान्य श्री तेजसजी म्हात्रे आणि आदित्य थळे, एक भिवंडीचं युवा नेतृत्व सन्माननीय आदित्य थळे, त्याचबरोबर आमचे सन्माननीय प्रकाशजी भोईर समाजसेवक कचेडी, या सर्वांनी या स्पर्धेसाठी आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केली. त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र, परम मित्र, एक भिवंडी तालुक्याचा उत्तम आवाज आहे, उत्कृष्ट सूत्रसंचालक, उत्कृष्ट समालोचक सन्माननीय शैलीजी मांजरेकर यांनी देखील ऑर्गनाइज कमिटी आणि खास करून स्वराज्य कशील या संघाला ऑल दी बेस्ट केले. सर्व मंडळीसाठी युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहते आणि आम्हाला देखील आपण लाईक करतो, त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून कौतुक. धन्यवाद. क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे.
हाती खाई आणि संकटात नाही. हॅलो. नंदू आणि प्रवीण ही सलामी जर आपण पाहिली, मात्र पहिला चेंडू पेस करताना कुठेतरी या ठिकाणी मात्र चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडूचा आपण जर एकंदरीत विचार केला, ऑफ साइड थोडासा बाहेरचा होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज नंदू याला एक निर्धाव चेंडू सांगता नेक्स्ट बॅट्समन जातोय देवीदास म्हात्रे. सलामी गोलंदाज आपण महेश याला पाहिलं, चांगली गोलंदाजी, ज्याचं लक्ष 41 धावांचं आणि टार्गेट या धावा चेस करण्यासाठी ही जोडी आपण मैदानावर संदेची म्हात्रे यांचा संघ जय कालिका माता कालवार अक्रॉस लाईन थोडासा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित साधता आल्यानंतर चेंडू तो ऑन साइडला टिप मधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत एक दबगडीची संधी. खूप खूप धन्यवाद होईल सर. त्यापुढे सरसावून पावलांचा वापर करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला इथे खेळाडू उपस्थित आहे. तटिया सर्कलच्या आतमध्ये दरम्यान एक धाव घेण्याची संधी होती, एक धाव देखील कंप्लीट केली गेली. धाव संख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 धावा आहेत धाव फलकावरती. एक गडी जरूर बाद झालाय प्रवीण, पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद. हॅलो. बॅट्समन बॅटल मैदानामधून रबडवतोय बाळा, एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील आम्हाला जॉईन आहेत. प्रेक्षकामधून स्वराज्य कशेळी या संघाचे खंदे समर्थक सन्मानी हरीजी खरे असतील, सुशांतजी म्हात्रे असतील आणि विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कशेळी सन्मानी विश्वाजी पाटील या सर्वांनी या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलेले आहे आणि खास करून त्यांनी आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. या तिन्ही मान्यवरांचं सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता, आम्हाला देखील आपण लाईक करता. तर मला वाटतं या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय आणि स्नेहभोजन देखील या ठिकाणी आलेलं आहे. जे संघ या ठिकाणी उपस्थित संघांना विनंती आहे की आपण स्नेहभोजनाला सुरुवात देखील करावी. चांगल्या कामाला उशीर कशाला. तर जवळ जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होती, वायकक सुमधुर या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणजे परमिता तालुका उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ जून नांदुरकीचा बुलंद आवाज विजयजी. धन्यवाद सर. चला ओव्हर द विकेट. त्यावेळेला मात्र घराचं दार उघडं ठेवलं होतं असंच मी म्हणेल. त्रिफलंदाज चित इथून मात्र फलंदाज बाद.
एक चेंडू डीजे अराउंड द लेग्स विकेट आपल्याला पाहायला मिळाला. उजव्या यष्ट्यांच्या खूपच बाहेर शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू इथं मात्र हाताळलाय साईनाथ त्याने. ओव्हर मध्ये आपल्या ओव्हरची मात्र सुरुवात इथं मात्र गोड करत असताना पहिल्या बॉल वरती मोठा गडी बाद केला. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती दीपक आला आहे. काळा आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तर तो खराब चेंडू आहे. त्या वेस्टर्नच्या वाईट चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 आहे. 41 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय कालिका माता कालवार संघासमोर. तिथं परछड आपल्याला पाहायला मिळतं. ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात करता आली नाही. यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच आमचे दक्ष आहेत. सकाळच्या 17 पासून खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे पंचांच्या माध्यमातून. एलबीडब्ल्यू साठी इथे मात्र दाद मागितली होती. अशा बॉल वरती जेव्हा तुम्ही दाद मागता तुमचे बॉलची योग्य ती लेंथ, लाईन, बॉलची उसळी या सगळ्या गोष्टी समाविष्ट हव्या असतात. त्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसल्या नाहीये. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या बॉलवरती पेस, एक्स्ट्रा पेस पाहायला मिळाला. वारंवार लेंथ आणि लाईन मध्ये इथे मात्र बदल आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आहेत त्यांच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत. धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 5 धावा आहेत. हवी होती ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण जुळे बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू आणि प्रत्येक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. विचार केला तर कालिका माता कालभार संघ मात्र प्रत्येक डॉट बॉल दडपणाखाली दबावाखाली नेण्याचं काम करणार आहे. स्लोवर बॉल फुल टॉस वरती घेऊन मात्र डीप मध्ये खेळाडू आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑफ ला खेळाडू 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धाव्यांची धावसंख्या पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. जमेची बाजूचा विचार केला तर बाळा आतापर्यंत स्ट्राईक वरती आला नाहीये. बाळावरती पूर्ण दारोमदार असलेल्या मॅचचा भरपूर अनुभव आहे या खेळाडूकडे देखील. पण क्रिकेटचा ग्रामीण क्रिकेट देखील खूप चांगला खेळलाय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने साईनाथ त्याला पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, त्रिफळाची थंडी गाई सैर करणे. मिळते कालिका माता स्पोर्ट्स संघाची आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतायत. अराउंड द लेग्स मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. अशा प्रकारचं क्रिकेट अपेक्षित नव्हतं. विचार केला तर कालिका माता संघाच्या माध्यमातून, परंतु हे जे गोलंदाज आहेत महेश तरे असतील त्यानंतर साईनाथ असतील उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा फक्त खर्च केल्या होत्या. त्यानंतर साईनाथ याने आपल्या स्पेल मध्ये 3 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. 41 धावांचा टार्गेट असताना मात्र गोलंदाजी करणं महत्वाचं होतं आणि ती गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्वराज्य स्पोर्ट्स कसेही
दमदार कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करत असताना उजवे ठरत असताना कालबार संघासमोर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. नेश पाटील तिसऱ्या ओव्हर मध्ये आले आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक आहे. नेक्स्ट मॅच भिनार वर्सेस जुनानदुर्गी लगेच सज्ज राहायचं आहे. बाळावरती भरपूर नजरा असे कालबार गावच्या मी तर म्हणेल त्याच्यावरती विश्वास भरपूर आहे. वरदा विकेटने बाळासाठी पहिलाच बॉल इथे फेस करत असताना चेंडू हवेमध्ये आहे, परंतु हा बॉल बाउंड्री लाईन क्लिअर करेल का? हो, यस, षटकार शॉट. करत असताना खेळाडू बाला जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. धमाकेदार शॉट दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला होता. 6 धावांसाठी 6 धावेनी धावसंख्या पाहायला मिळाली. 13 धावा धावफलकावरती आहेत. निलेश याचं स्वागत केलं षटकाराने. पुन्हा एकदा बाला मोठा फटका अजून एक, हा देखील जाईल का? नाहीये. इथं मात्र क्षेत्ररक्षक दक्ष होते आणि ते स्वीकारतात झेल. इथं मात्र बाला याची खेळी संपुष्टात. त्या प्रकारे बाळा बाद झाला. कुठेतरी अडचणीमध्ये सापडला आता मात्र कालिका माता स्पोर्ट्स. ज्या खेळाडूवरती पूर्ण अशाभूत नजरेने पाहिलं जात होतं तो खेळाडू बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आपल्याला खेळपट्टीवरती न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन आलाय. इथून मात्र मॅच इक्वेशन पाहिली 10 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. मॅच संपली नाही अजून, भरपूर काही मॅच मध्ये आहे. यावेळेला मात्र खराब क्षेत्ररक्षण तिथे पहा आणि मात्र बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेने सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी 4. हलकासा रूम तिथे दिला होता फलंदाजाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाजाने. पहिल्या बॉल वरती तो मात्र बॅटरचा विचार केला जयेश पाटील आणि भरत अशी जोडी इथून चांगली भागीदारी करावी लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करणं खूप गरजेचं आहे या मॅच मध्ये. तर सामना हा जिंकायचा असेल कालिका माता स्पोर्ट्स संघाला तर इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. 17 धावा धावफलकावरती चौकारणीशी आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा विकेटने निलेश पाटील खोलवर टप्प्याचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाले. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित आहेत. फक्त मिळेल एकच धाव. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यॉर्कर लेनचा बॉल होता, अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न इथे केला होता फलंदाजाने. दरम्यान मिळेल फक्त एकच धाव. 18 धावा धाव फलकावरती. मॅच इक्वेशन आता मात्र वारंवार प्रत्येक बॉल वरती मॅच इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू 23 धावांची गरज. इथून येईल का मोठा फटका? या मॅच मध्ये रंगत आणेल का? एवढा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. कुठलाही फुटवर्क तिथे दिसून आला नाहीये फलंदाजाचा. संभाजी संभाजी म्हात्रे आणि नितीन अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चितवक आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान डॉट बॉल आला. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत निर्माण करण्याचं काम करेल. ज्या प्रकारची आतापर्यंत फलंदाजी. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल कॅरी करू शकला नाही फलंदाज. एक्स्ट्रा पेस या बॉलवरती पाहायला मिळाला.
डीप मध्ये लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित आहेत आणि सुंदर फेकी तिथे पाहायला मिळाली. फक्त मिळेल एकच धाव एका धावेने. धावसंख्या 19. आता मात्र गरज आहे ती या मॅच मध्ये. चेंडू आहेत 6 चेंडू. धावसंख्येची गरज आहे ती 22. 22. 6 ball. 22 runs needed. 6 चेंडू 22 धावांची गरज. तो कुठला फलंदाज आहे तो आक्रमण करेल, हल्ले चढवेल हवाई मार्गाने. इथून मात्र धावा तुम्हाला जमाव्या लागतील. मॅच जिंकायची असेल तर मोठ प्रहार हे होणं गरजेचं आहे. जुनानदुर्गीचा मैदानचा विचार केला तर ह्या मैदानावरती तुम्हाला मोठे स्ट्रोक नक्कीच पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजीच्या भोवल्यावरती पण ऑन ट्रॅक गोलंदाज पाहतोय जयेश पाटील. स्वराज्य स्पोर्ट्स कशेली चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. फलंदाजीमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केली. 40 धावा धावफलकावरती 41 धावांचं टार्गेट ते सेट केलं होतं आणि त्या अनुसार त्या अनुषंगाने गोलंदाजी आपला अतिशय धारदारपणे आपल्याला पाहायला मिळते. चला स्पीडअप करा थोडस प्लीज. त्यावेळेला सज्ज आहेत गोलंदाज जयेश. लोअर फुलटॉस बॉल उजव्या यष्टांच्या बाहेरचा जवळजवळ चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमेल एकच धाव या बॉलवरती. 20 धावा धावफलकावरती. आता मात्र 5 चेंडू 20 धावेची गरज आहे. मात्र फलंदाजा विचार केला जयेश ज्या प्रकारे आतापर्यंत फलंदाजी केली आहे बॉलच्या लेंथ मध्ये लाईन मध्ये न येता फुल टॉस बॉल इथे होता. संधी आली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. दरम्यान आला डॉट बॉल. मॅच मध्ये इक्वेशन पाहिलं तर आता येणारे चेंडू 4 21 धावेची गरज. तो मोठे फटके नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला समजू शकले नाहीये फलंदाज. मात्र बीट होत आहेत. सुन एक डॉट चेंडू. आता मात्र मॅच इक्वेशन पाहिली मॅच मी तर म्हणे खुली झालेली आहे. ज्या प्रकारे 3 चेंडू आहेत येणारे धावांची गरज आहे 21. 21. त्यावेळेला हलक्या हाताने एक रन इथे मात्र कंप्लीट केली गेली. खूप चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल जयेश पाटील करतायत. जबरदस्त गोलंदाजी. मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथं मात्र मॅच क्लिअर झालेली आहे. ज्या प्रकारे एक चेंडू धावसंख्येचा विचार केला तर 20 धावांची गरज आहे. इथून मात्र मॅच फिनिश. स्वराज स्पोर्ट कशेळी इथून मात्र मॅच विन झालेली आहे. कशी संघाने हा सामना जिंकला. एका हाती आपण हा सामना जिंकताना पाहायला मिळाले. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट कामगिरी फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी करणारा खेळाडू आहे निलेश पाटील. निलेश मडवी आहेत मॅन ऑफ द मॅच सामनावीर.